रामकृष्ण हरी. आमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेले प्रश्न ते सांसारिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, ते आम्ही नेहमी ज्ञानी माणसांना विचारले पाहिजे. कारण ज्ञानी माणसं त्याची पूर्णतः व्यवस्थित उत्तरं देतात आणि आम्हाला सन्मार्गाला लावत असतात. भगवान कृष्ण म्हणतात की तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनः. परंतु अशी ज्ञानी माणसं, स्थितप्रज्ञ माणसं, संत माणसं कशी ओळखायची? त्यावेळेला ज्ञानोबा राय सांगतात, देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तो विगुंतला से अंतरी महासुखी. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञो भला ओळख तू. तो अहंकारा ते दंडूनी सकळ कामू सांडूनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. ज्या माणसाकडे आत्मसंयम आहे, आत्मबोध आहे, भगवंताची भक्ती आहे, जो सातत्यानं स्वतःला रिद्धी सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी तो त्याच्या आत्मसुखामध्ये, आत्मज्ञानामध्ये आणि त्या भगवंताच्या नामामध्ये गुंतलेला असतो, त्या माणसाला स्थिर प्रज्ञ, त्या माणसाला संत, त्या माणसाला ज्ञानी म्हटलेलं आहे. अशा माणसांच्या चरणावरती गेलं की आमची प्रश्न व्यवस्थित मार्गी लागत असतात. अन्यथा इतर वाटेनं गेलं की आमची फसगत होण्याचा अत्यंत जास्तीचा धोका असतो. म्हणून अनेक माणसं ही भरकटलेली सुद्धा तुम्हाला मला पाहायला मिळतात. म्हणून आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने व्यवस्थित पद्धतीने गेलं पाहिजे. रामकृष्ण हरी.